यश, टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल. कसं व्यवस्थित होईल काकू? सगळा इतका गोंधळ झालाय. काय विचार केला होता आणि काय होऊन बसलंय सगळं, की सगळीकडे सगळीच मिसअंडरस्टँडिंग झाली. आजोबांची तब्येत, मला ना त्यांच्या मनाविरुद्ध काहीच करायचं नाहीये. या आधी मी कधी केलं नाही आणि पुढेही कधी करणार नाहीये, पण या सगळ्या गोष्टीचा इतका मोठा इश्यू होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. आजोबा, नेहा, परी सगळ्यांनाच याचा त्रास होतो. काय करावं मला काहीच कळत नाहीये. मला यश, तू जितका विचार करशील ना तितकं तुझं टेन्शन वाढत राहील. हे बघ, आताची जी काही परिस्थिती आहे ती आहेच ना. मला काय वाटतं, तुला जर यातून बाहेर पडायचं असेल ना तर तुला काहीतरी सोल्युशन शोधून काढावं लागेल. तेच तर शोधायचा प्रयत्न करतोय मी. आणि नाहीच जमणार. खरंच नाही जमणार तुला. कसं असतं ना, तुम्हा पुरुषांचं असं वन ट्रॅक माइंड असतं. म्हणजे एका वेळी एकच गोष्ट करता येते तुम्हाला आणि सरळ मार्ग बंद झाला तर वाट वाकडी करून दुसरा मार्ग शोधायचा असतो. हे तर निव्वळ अशक्य आहे तुमच्यासाठी. पण मग बायकांचं तसं नसतं. मल्टीटास्किंग ना जमतं आम्हाला, ती कला आहे आमच्याकडे. आणि म्हणूनच हा प्रश्न तू नेहावर सोड. तिला पप्पांची तब्येत नीट माहितीये, त्यामुळे ती ह्याच्यातून नक्की काहीतरी मार्ग काढेल. नाही ग, म्हणजे आधीच परीचं टेन्शन आहे तिच्या डोक्यावर. परी सध्या आयुष्याच्या खूप डेलिकेट फेज मधनं जाते. तो स्ट्रेस आहेच तिला. अशा वेळेला मी नेहाला सपोर्ट करायचं सोडून तिच्याकडे सोल्युशन मागू आणि अजून तिचं बर्डन वाढू? अरे, कट केला माझा फोन. काय करू, माझा फोन कट करतोय. ओ, ऐका ना ऐका ना, मला मला जरा फोन हवा होता, महत्वाचा फोन करायचा. एकाचा ऍक्सिडेंट झालाय, पटकन करतो. यश, फोन घे ना. कोणाचा आहे? नेहाच्या बहिणीचा फोन आहे. मला नाही बोलत ती अशी. अरे पण काहीतरी काम असेल ना त्यांचं, बोलून घे एकदा, मग कळेल तुला. हॅलो, आता वेगळ्या नंबरवरनं फोन करते. अरे पण बोल ना तिच्याशी, काय झालंय? नाही नाही बोलायचं मला त्या बाईशी. काय? हॅलो, अरे यश, तू माझा आहे. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये म्हणून मी तुमचा फोन कट करतोय. कळत नाही का तुम्हाला? तुम्ही परीला परीचं सोड रे, परीचं सोड. इथे खूप मोठा घोळ होऊन बसलाय, माहितीये का तुला? या आपल्या नेहाने सगळ्या बिल्डिंगच्या समोर सरळ सरळ लग्नाला नकार दिला. नक्की काय आहे तिच्या मनात? काय झालंय? तुमच्या दोघांचं काही बिनसलंय का यश? तुम्ही प्लीज याच्यात पडू नका. मी बोलीन नेहाशी काय बोलायचं. अरे बोलायला वेळ नाहीये यश, तुला कसं कळत नाहीये? माझं खोटं वाटतच असणार तुला. तू पाहिजे तर ना इकडे ये आणि बघ, म्हणजे तुला कळेल यश. अरे थांब ना. अरे तू तू ये, तुला समजेल. हॅलो हॅलो, अरे हॅलो काकू. हॅलो जिम्मी काकू. अहो मी ना, सिमी. सॉरी 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 सिमी काकू, बरं झालं तुम्ही फोनवर आला. तर इथे खूप मोठा घोळ झालाय हो. एक मिनिट, तुम्ही जरा शांत व्हा आणि सावकाशपणे मला जे काही घडलंय ते सगळं सांगा. शांतपणे बोला. या दोघांचं ना काहीतरी भांडण झालं असणार. आजकाल नेहा ना खूप टेन्शन मध्ये असते हो. सिमी काकू, नेहा आणि यश मध्ये काहीतरी बिनसले असं मला वाटतंय. ती परी तर ऐकतच नाही, ती काही कमी नाहीये, पण लहान आहे ना, त्यामुळे आपण समजू शकतो. पण मी तुम्हाला सांगते, इथे खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. कारण आज सगळ्या बिल्डिंग समोर हिने मोठमोठ्याने सगळ्यांना नाही म्हणून सांगितलं, माहितीये? नेहा नाही म्हणाली? हो,
नाही म्हणाली म्हणजे लग्नासाठी नाही म्हणाली हो. काहीतरी खूप मोठा घोळ झालाय हा सिम्मी काकू. ओके ओके प्लीज रिलॅक्स. चुप ना. अहो नाही तुम्हाला नाही हो ते. हो मला मॅडम पुढे व्हा ना. कळत नाही का इंग्लंडच्या राणीचं पुढे गप्प जरा हा नको बाजू. मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे जे घडलंय ना त्याहीपेक्षा खूप जास्त तुम्ही मला सांगताय. म्हणजे एवढं काही गंभीर की झालेलं नसेल. कसं आहे, आपली नेहा आहे ना ही खूप समजूतदार आहे. तिच्याशी बोललं तर सगळ्यातून मार्ग निघेल. तर डोंट वरी, मी बोलते नेहाशी. ओके बाय. बाय बाय बाय. फोन चालू असताना आणि महत्वाचं बोलत असताना असा मध्ये मध्ये हॉर्न वाजून कळत नाही का तुला? पॅलेस मधून फोन होता मला. अहो पण माझ्या गाडीला टेकून उभात ना तुम्ही. मग गाडी शिजली का तुझी? हा शिजली. अशा 6-7 गाड्या घेते की नाही मग वर्षभरात? मग बोल माझी. राहू द्या, माझा फोन द्या आधी परत. हा घे. थँक्यू हा दिल्याबद्दल. काय म्हणत होती तिची वहिनी? नेहा लग्नाला नाही म्हणाली? तिच्या बोलण्याकडे काय लक्ष देते तू? काय अर्थ आहे का त्या बाईला? तू बोलीन नाही अशी, डोंट वरी. नो यश, नाही नाही प्लीज. हे बघ, तू असं ना तडकाफडकी नेहाशी बोलायला जाऊ नको. नेहा जर असं काही बोलली तर व्हेरी शुअर शी मस्ट बी रिअली अपसेट. तिच्याशी ना असं शांतपणे समोरासमोर बसून बोलायला हवंय. डोंट वरी, मी बोलेन तिच्याशी. कशाला? मी सांगतोय ना, मी बोलीन नेहाशी. आणि मी काही तडकाफडकी वगैरे जाऊन बोलणार नाही. मी शांतपणे बोलेन तिच्याशी. आयुष्य या ऑफकोर्स. जाऊ दे का नेहा, सोडून दे. वहिनीचं बोलणं नको मनावर घेऊस तू. असतो एकेकाचा स्वभाव. समोरच्याच्या मनाचा विचारच करत नाहीत बोलताना. तू ना तुझा आणि परीचा विचार करून काय तो निर्णय घे. बाकीच्यांचं सोडून दे. काकू, मी वहिनीच्या बोलण्यावर लक्ष देत नाही, पण असा लग्नाचा विषय चव्हाट्यावर आणायचा का तिने? नाही तसं काही नाहीये ग. अगं आपल्या चाळीतले लोक किती वर्ष ओळखतायत तुला. वहिनीचं बोलणं मनावर घेऊन कोणी तिच्यावर विश्वास नाही ठेवणार. आणि तुला खरं सांगू का, सगळ्यांना वहिनीचा राग आलाय. केवळ ती तुझी वहिनी आहे म्हणून गप्प बसलेत सगळेजण. मुकुटीची आई, आपल्या नेहाने काही म्हणजे काहीच सांगितलं नाही हो. अहो जे होतंय ते चांगल्यासाठीच आहे ना. चांगलंच होतंय. आपला यश किती चांगला मुलगा आहे. नेहाला अगदीच चांगलं ठेवेल, सुखात ठेवेल. खरंच. सिम्मी काकू,